आणि सगळ्यांना हॅपी महाशिवरात्री आणि आप सभी को महाशिवरात्री की ढेर सारी शुभकामनाएं। तर आज आम्ही आलो आहोत मोण्यामध्ये, बघू शकता। सो चला आता आपण जाऊया आणि बघूया काय काय ते। बघू शकता मित्रांनो, गर्दी आहे। ऊन आले त्याच्यामुळे जास्त गर्दी नाही आहे। दुपारची वेळ आहे, बघू चला काय आहे। योगेश पवार यांच्याकडून 20,000, विजय किराणा 5,000, ग्रामस्थ मंडळ दहीहंडी उत्सव याच्याकडून 18,000 रुपये, मनोज तुकाराम पाटील याच्याकडून 10,000 रुपये, बालेश दत्ता पाटील याच्याकडून 10,000 रुपये, संजय कोट यांच्याकडून 2200 रुपये, तसेच विजय कोट प्रकाश पाटील यांच्याकडून 10,000 रुपये आणि देवीदास विष्णू पाटील यांच्याकडून देखील आम्हाला संपूर्ण या जे आपल्याला सुंदर असं गार्डन दिसत आहे, त्यामध्ये देखावा दिसत आहे, पेंटिंग दिसत आहे, त्या संपूर्ण कार्यासाठी या सर्वांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळे हा परिसर अत्यंत सुंदर असा दिसत आहे। तसेच मनोज काटेकर यांनी देखील हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी रखवण्यासाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे, त्याचे देखील मनपूर्वक धन्यवाद। प्रकाश जिंदडकर यांचे देखील धन्यवाद। तसेच सर्व ग्रामस्थ आणि सर्व या ठिकाणी आम्हाला सहकार्य आम्हाला यात नाही मिळावं असं मी अपेक्षा व्यक्त करतो। मनोज पाटेकर आपण इकडे यायचं स्वागत। लाईन बघा, मागे मागे बघा। 3.5 वर्षाचा प्रशांत हे हरवलेला आहे, त्याला आढळले त्याने। तर गाईज तुम्ही बघू शकता, महाशिवरात्री निमित्ताने भाविकांची गर्दी पुढे तुम्ही बघू शकता। मनोज काटेकर यांचं या आपण या ठिकाणी सर्व रंगरंगोटी किती दिवसांनी व्हिडिओ आहे? भरपूर 2-3 महिन्याने एक महिन्याने गाईच व्हिडिओ। मी आता जॉब पण सोडलेला आहे, आता व्हिडिओ आणि कबड्डी बस। सर्व भाविकांना आपण प्रसाद खाऊन झाल्यावरती आपल्या हातामध्ये असणारे ड्रेस व ढोल गाईच मागे गर्दी बघू शकता। नदीपात्रामध्ये जाऊ नका, स्वच्छता राखण्यास आम्हाला सहकार्य करावे। उपस्थित सर्व शिवभक्तांचं ग्रामस्थ मंडळ भोले परिवारातर्फे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक। गाईचं तर पायात पडून झालेलं आहे, बघू शकता भरपूर गर्दी तर एवढी आहे ना की भरपूर गर्दी आहे। चप्पल घालून येतो। नंदीच्या समोरून कोणीही घुसू नका, सर्वांनी लाईन मध्ये दर्शन घ्या। पायात पडून झालेलं आहे, सर्व भाविकांना विनंती मागे बघू शकता। जायचं नाहीये, प्रसादाचा लाभ सर्वांनी घ्यायचा आहे। पण प्रसादाचा लाभ आपण नाही घेतलाय, प्रसादाला लाईन किती आणि प्रसाद खाऊन झाल्यावरती आपल्या हातामध्ये असणारे ब्राउन या पेपरनी या सर्व कचरा कुंडीतच टाकायचं। बाहेरचं बघूया गाईज कसं बाहेर आपण बाहेरचं दाखवतो आता कसं आहे ते। अरे जेवढी गर्दी होती ना, आता थकले मी सगळं, पण छान वाटलं। मिसळ कसं वाटलं? गरमी भरपूर आहे, भरपूर गाईज एवढं ऊन आहे ना की बसले बस।
गर्दी तर मरणाची एवढी आहेच, पण ऊन तर एवढं आहे ना की बस ऊन तर बेकार. चला आता फोटो काढूया. देवीचा प्रसाद चला. मला मित्रांनो बघू शकता प्रसादाचा लाभ घेताना. आणि तुम्ही मूर्ती बघू शकता नेहमीच्या प्रमाणे आजपेक्षा जास्त सुंदर अशी सजवलेली आहे. बाजूला डेकोरेशन वगैरे, फाउंटेन वगैरे, गर्दी बघू शकता फोटो काढायला. मूर्तीच्या समोरच मंदिर, आणि मंदिर पण नवीन बनवलं. आम्ही पण खूप दिवसानंतर आलो. मंदिरचं बांधकाम वगैरे पण सजावट वगैरे एकदम मस्त केलेली. गर्दी बघू शकता भाविकांची. सो गाईज बघू शकता तुम्ही आता फोटोशूट चालू आहे. आपलं विशाल पॅनल ताणलेला. आता बघितलं तुम्ही, आता पाया तर पडून झालेलंच आहे. तर आपण बघूया तर काहीतरी बाहेर कसं केलं ते बघूया आणि थोड्या वेळाने व्हिडिओला एंड करू. महाप्रसादाचा लाभ पण घेतला आणि महाप्रसादाचा लाभ घेतलाय गाईज तुम्ही. त्यांनी इतकं दर्शन वगैरे सगळं घेतलेलं आहे. गर्दी खूप आहे. आता आम्ही काहीतरी बाहेर नाश्ता वगैरे करतो आणि घरी जाणार आहे. चला नेक्स्ट. अजून वाढतच चालली आहे बघू शकता. कमी झाले आता, गर्मी वाढली. मिसळ नाही भेटत इथे. चला तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल. खूप दिवसानंतर आम्ही हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, कारण की साक्षीला वेळ नव्हता. याच कारणाने की ती मला वेळ होता गाईज. हा कामाला जात होता म्हणून मला वेळ होता. मला पूर्ण मी कामाला जाऊन पण वेळात वेळ काढून मी सगळ्या गोष्टी करत होतो. तरी बघू आता नेक्स्ट टाइम, आता याच्या पुढे आपल्याला व्हिडिओ एकदम टाइम टू टाइम आणि एकदम चांगला कॉन्टेंटमध्ये पण तुम्हाला आम्ही व्हिडिओ बनवून देऊ. आज महाशिवरात्रीनिमित्त आम्ही हा व्हिडिओ तुम्हाला सादर केलेला आहे. तर तुम्हाला म्हणजेच आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवणार, म्हणजे व्हिडिओ आम्ही कसा बनवलाय कसा नाही तुम्ही आम्हाला फक्त कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून कळवा. आणि तर लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.